नाश्त्याला काय करू प्रश्न पडला आहे, तर 5 मिनिटात तयार होणारा कुरकुरीत असा तांदळाच्या पिठाचा भाजी घालून डोसा आहे, तो नक्की एकदा ट्राय करा. पातळ आणि कुरकुरीत भाजी घातलेला डोसा हेल्दी पण आहे, तर नक्की एकदा तुम्ही ट्राय करा. इन्स्टंट डोसा बनवण्यासाठी इथे मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. डोश्याचं पीठ भिजवताना पाण्याचं प्रमाण योग्य असणं खूपच गरजेचं आहे. इथे मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी घालून पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. असं थोडं थोडं पाणी घातलं ना की पिठाची गुठली पटकन मोडल्या जाते. हा दुसरा कप आहे. सर्व पाणी एकसाथ ओतल्याने पिठाच्या गुठल्या मोडण्यासाठी आपल्याला वेळ लागतो, म्हणून थोडं थोडं पाणी घालून पिठाची गुठल्या सर्व व्यवस्थित अशा आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. उरलेलं पाणी आहे ते पण मी सर्व घातलेलं आहे. 2 कप पाणी घातलं तरी पीठ आपलं थोडं घट्टच आहे, तर इथे मी या 3रा कप पाण्याचा घेतलेला आहे. त्यातलं आपल्याला थोडंच पाणी घालायचं आहे, सर्व पाणी घालायचं नाही आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता एवढं आपल्याला असं हे पातळ पाहिजे. 1 चमचा मीठ म्हणजे चवीप्रमाणे तुम्ही मीठ घालू शकता. 2 चमचे किसलेलं गाजर, 1 चमचा कोबी, 1 चमचा टोमॅटो, 1 चमचा बारीक चिरलेला कांदा आणि 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर. जसं तुमचं पीठ असेल ना त्याप्रमाणे तुम्ही भाजीचं साहित्य वापरायचं आहे. आपलं हे मिश्रण डोशाचं तयार झालेलं आहे. 1 कप पिठासाठी इथे मी 2.5 कप पाणी वापरलेलं आहे. थोडंफार पाण्याचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त लागू शकतं. तवा गरम झाला की थोडंसं तेल घालायचं आणि त्याला असं कॉटनच्या कपड्याने किंवा टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं. त्याने गॅस मोठा करायचा आणि पाणी शिंपडायचं, तो पण पुसून घ्यायचं आणि थोडंसं आपल्याला 1-2-3 थेंब असं तेल घालायचं आहे आणि हे मिश्रण आहे ना एकदा मिक्स करून घ्यायचं आणि तव्यावरती घालायचं. पहिलं साईडने घालायचं आणि मध्ये आहे ना ते नंतर घालायचं. काय होतं कधी मध्ये आहे ना ते पटकन शेकतं आणि साईडचं तसंच कच्चं राहतं. गॅस मध्यम ठेवायचा आणि 2 मिनिटं पॅन वापरलेला आहे. तुम्ही भिडाचा पण वापरू शकता, म्हणजे आपले डोसे आहेत ना ते चिटकत नाही. 1-2 मिनिटानंतर झाकण काढायचं, गॅसची फ्लेम आहे ती थोडी वाढवायची आणि डोसा आहे तो आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचा आहे. थोडंसं 1 थेंबर असं साईडनी तेल सोडायचं आणि असा कुरकुरीत झाल्याशिवाय चांगल्या शेकल्याशिवाय त्याला पलटी करायचा नाही. झटपट आपला असा इन्स्टंट असा भाजीचा तांदळाच्या पिठाचा डोसा तयार आहे. चटणीबरोबर तुम्ही किंवा टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता. भाजी घालून केलेला हा तांदळाच्या पिठाचा डोसा आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. थँक्यू.